की आता मी सोलापूरचाही पालकमंत्री आहे, त्यामुळे एवढं सगळं पदापट मिळते माहिती नाही, पण मला किती मिळालं तर तुम्हाला माहिती आहे. या लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे की याला आनंद होऊ द्यायचा नाही. मग निवडणूक जिंकायच्या आधी पण आणि निवडणूक जिंकल्यावर पण, मंत्री व्हायच्या अगोदर आणि मंत्री झाल्यावर पण, आणि शपथ घेतली की याला कधी आनंदात ठेवायचा नाही. आणि देवाने ठरवलंय याला किती अडथळे आणले तरी अडथळे आणणाऱ्याच्या छाताला उभा राहून याला पुन्हा उभा करायचा आहे, हे परमेश्वराने ठरवलेलं आहे. तेव्हा अशा असंख्य अडचणी आल्या, असंख्य माझ्यावर आरोप झाले, असंख्य ठिकाणी मला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, पण लोणार बाबाचे, माझ्या माय माऊलींचे, माझ्या बांधवांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि सगळ्या संकटातनं मार्ग काढून जयकुमार गोरे सगळ्या संकटावर मात करून पुन्हा राज्याची सेवा करतोय, हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होतंय. त्यामुळे फरक पडत नाही डॉक्टर साहेब. कुणावर संकट नाही आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संकट आले, महात्मा फुलेंच्यावर संकट आलं, अहिल्यादेवींच्यावर संकट आलं, सावित्रीबाई फुलेंच्यावर तर संकटाची मालिकाच होती, त्यांच्यावर संकट आली. ठीक आहे, मी त्यांच्या पायाची धूळ आहे, पण माझ्यावर असंख्य संकट आली. पण शेवटी हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला पुढे चालणारा मावळा आहे. त्यामुळे अशा संकटाला आपण मी कधी भीक घालत नाही, आणि जे आपल्या ह्याच्यात आहे ते कुणी काढू शकत नाही. त्यामुळं अशा असंख्य घरी आहेत की ज्यांना मी मंत्री झालेलं कधीच आवडलं नाही. आमदार झालेलं आवडत नव्हतं, मग मंत्री झाला तर विषय सोडून द्या. आणि त्याच्या पुढे सोलापूरचं पालकमंत्री झाल्यावर तर काय सांगू, नदीच्या कडेला पूजा घातल्या, काळ्या काळ्या भावल्या कुठं कुठं बांधल्या, पण ती पण जादू नाही चालली, ती पण जादू नाही चालली. आणि मग काहीच जमलं नाही, म्हणून मायमाऊलीने पुढे नदी घालायचा प्रयत्न केला. मायमाऊली ज्याच्यात दम आहे ना, ज्या मर्दाच्या औलाद्या असतात त्या मैदानात येऊन लढतात, आणि ज्यांच्यात दम नसतो ते षड्यंत्र करतात. या षड्यंत्र करणाऱ्या औलादी सुद्धा या महाराष्ट्राने बघितल्या, आणि त्यांचं पितळ उडे पडले. आता काळजी करू नका, मी काय बोलणार नाही त्या विषयावर. लोणार बाबा बघून घेईल, शंभू महादेव बघून घेईल, सिद्धनाथ बघून घेईल, विठुराया बघून घेईल, मी काय त्याच्यावर राहणार नाही. आणि आता बघतोय असते असते सगळ्यांच्या, पण मी कायम सांगितलं की मी कुणाच्या वाटेला जात नाही, आपल्या वाटेला कोणी जायचं नाही. आणि आपल्या वाटेला गेला तर आपण सोडत नाही. अनेकांना वाटलं हे फक्त बोलतोय, पण मी तेही सांगितलं की सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात घालत नाही. मग वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागेल, आता सगळे सावज टप्प्यात आहेत. आता सगळे सावज टप्प्यात आहेत.